श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। आजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि।
पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा गजानना गजानना वरद विनायक गजानना 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 विघ्न विनायक गजानना 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 वरद विनायक गजानना 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 वरद विनायक गजानना मंगलमूर्ती मोरया पुंडलीक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की वर करायचं थोडं
बस ते काय लय जेवत होतं. मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोरया पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. कीर्तन म्हटलं ना की फक्त इकडनं नसतं, ते तिकडनं पण असतं. कीर्तनकार बुवांनी म्हटलं पुंडलिक वरदा, तर श्रोत्यांकडनं हरी विठ्ठल हे ऐकू यायला पाहिजे. कीर्तनकार बुवांनी म्हटलं की ज्ञानदेव, ते तिकडनं तुकाराम हे ऐकू यायला पाहिजे. कारण की कीर्तन कसं आहे की हे कीर्तनकार आणि श्रोते हे दोघं मिळून चालत असतं. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही ना तर कीर्तन पुढेच जात नाही. म्हणून मी समजा म्हटलं पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव मंगलमूर्ती. वा. केंद्रीय विहार या संकुलाचं खूप खूप अभिनंदन. भोसले दादा असतील, पवार दादा असतील, आपण आणि आपल्या पूर्ण समूहाने, संचाने, मराठीमध्ये ज्याला आपण टीम वर्क म्हणतो, त्या सगळ्या टीमने मिळून गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधलं. याच्यासारखा सुवर्ण योग नाही. गणेश जयंती कशी साजरी करावी हे केंद्रीय विहार संकुलाने आज सगळ्यांना दाखवून दिले. गणपती हा आपला आराध्य दैवत आहे. सगळ्या शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाच्या पूजेने करतो. गणराया विघ्नहर्ता आहे, गणराया मंगल मूर्ती आहे. असा हा आमचा गणपती. का बरं त्याची सगळ्यांच्या आधी पूजा करायची? इतकी गोड मूर्ती आहे हो मंगल मूर्तीची. आणि त्या मंगल मूर्तीच्या जयंतीच्या दिवशी तिची प्राणप्रतिष्ठा केली. तर या संकुलाचे खूप खूप अभिनंदन. पुनश्च भोसले दादा, पवार दादा, आपल्या मार्फत आपण आपल्या पूर्ण समूहाला हे अभिनंदन नक्की पोहोचवा की हे कार्य खूप छान केलेलं आहे. आणि फक्त इथे न थांबता आज मंदिर बनलंय, तिथे अथर्व शीर्षाचं पठण होईल, तिथे एकादशी होतील. आज पंचायतन मूर्ती इथे या परिसरामध्ये प्राणप्रतिष्ठा त्यांची झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी आहेत, देवी दुर्गा आहे, गणराय आहेच, शिवलिंग आहे आणि दत्तप्रभूंचंही वास्तव्य या संकुलामध्ये आहे. गणरायाची पूजा ही सर्वप्रथम करावी. कारण समर्थ सांगतात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आरंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश
सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूढचत्वार वाचा नमो शारदा नमो शारदा मूढचत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा नमो पंथ आनंद या राघवाचा गणाधीश जोईश सर्वा गुणांचा गणाधीश जोईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूढचत्वार वाचा नमो शारदा मूढचत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा नमो पंथ आनंद या राघवाचा या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ मनोबोधाची सुरुवातच समर्थांनी केली आहे. तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. अहो समर्थांचं वर्णन सांगायचं म्हणजे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याकडे काय गडबड काय झाली. परकीय आक्रमण इतकं येत होतं. समजा कोणाला विचारलं बाळा उभं राहा सांग बरं 15 ऑगस्ट 1947 काय आहे. लगेच उभं राहून तो बाळ सांगतो स्वातंत्र्य मिळालं आम्हाला. वा छान. 26 जानेवारी काय असते रे बरं. आपलं संविधान अंमलात आलं. वा 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 छान छान छान. समजा हे प्रत्येक वर्ष आपल्याला माहिती असेल 47 हे वर्ष स्वातंत्र्यासाठी आहे. 42व्या साली काय झालं बरं. अहो चले जावचं आंदोलन झालं. वा 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 छान. प्रत्येक वर्ष हे त्या त्या नावाने ओळखल्या जात आहे. त्या त्या वर्षी झालेल्या कार्याने ओळखलं जात आहे. तसं आजपासून अनेक वर्ष पुढे जेव्हा कोणाला विचारतील का रे बाळा 2024 साली काय झालं तर एक मुखाने सगळे म्हणतील की आमच्या प्रभुरायाचं राम मंदिर अयोध्येला झालं. त्याची प्राण प्रतिष्ठा झाली. बोलो भगवान रामचंद्र की. आपण इतके आक्रमण आपल्यावरती होत होते तर आपण काय झालं अनेक आक्रमणकार्यांनी ना आपल्यामध्ये फूट पाडली आणि त्याच्यामध्ये आपणच गुरफटला गेलो की हा देव का विठ्ठल का तो वारकऱ्यांचा. तुम्ही रावाला बसता का मग तुम्ही समर्थांचे सेवक. तुम्ही गणराय का मग तुम्ही गणपत्य. तुम्ही हे का मग तुम्ही ते. तुम्ही कोणी शैव कोणी वैष्णव. अहो शैव आणि वैष्णव इतकं भांडण पराकोटीला गेलं की शैव म्हणजे आडवं गंध वैष्णव म्हणजे उभं गंध. अहो पूर्वीच्या काळी शेणाने अंगण सारवायचे तर शेणाने अंगण सारवत असताना जे शैव लोक होते ते फक्त आडवं अंगण सारवायचे आणि वैष्णव लोक होते ते फक्त उभं अंगण सारवायचे. इतकी विचित्र परिस्थिती आपल्याकडे झाली होती. आणि वैष्णव पण असे होते की समजा आपला कपडा उसवला तर तो शिवा असं म्हणत नव्हते कारण की मुखातनं शिव नाव हे येईल. त्या कपड्याला टाका टाका असं सांगायचे. अशी एक विचित्र परिस्थिती आपल्यामध्ये आली होती. आणि त्या त्या काळी त्या त्या ज्या आराध्य दैवताचं जे गरज होती ते आराध्य दैवत त्या त्या संतांनी पुढे आपल्या समोर आणलं
समर्थांनी बघितलं की आपल्यावरती पारतंत्र्य आहे. पारतंत्र्य असताना आपल्याला शौर्याची गरज आहे, आपल्याला ताकदीची गरज आहे, आपल्याला त्या शत्रूसमोर उभं राहण्याची गरज आहे. तर तिकडे आपल्याला हनुमंत पाहिजे, भीमरूपी महारुद्रा. आपल्याला प्रभू रामचंद्राचं शौर्य पाहिजे की त्यांनी रावणाला त्याच्या घरात जाऊन हरवलं. शूर्पणखा ही जरी स्त्री असली, त्राटिका ही जरी स्त्री असली, तरी ती शत्रूच्या बाजूनी आहे, ती अधर्माच्या बाजूनी आहे, तर तिला वध करणं हे आपला धर्म आहे. असा रामचंद्र आपल्याला घडवायचा आहे, असं समर्थांनी आपल्याला जाणून बुजून सांगितलं. आपल्यामध्येच भेद पडले की अरे मी शैव, मी शंकराची पूजा करणार, अरे मी दत्त भगवानाची पूजा करणार, मी गणपतीची पूजा करणार. म्हणून मला या संकुलाचा विशेष आनंद हा वाटतो की इकडे पंचायतन मूर्तीचं स्थापन आपण केलेलं आहे. इथे दत्त भगवान पण आहेत, इथे शिवलिंग पण आहे, इथे विष्णू आहेत, इथे विठ्ठल रुक्मिणी आहेत, दुर्गा माता आहे, गणपती आहे. आद्य शंकराचार्यांनी आपल्याला हे पंचायतन पूजेचं महत्व घडवून दिलं की काय नाही रे, ज्याला तुम्ही विष्णू म्हणतात तोच आमचा शंकर आहे. आणि काही काळ काय होतं की आपणच पुराण वगैरे वाचतो आणि आपल्याला जेव्हा पुराण माहिती नसतं, आपल्याला त्याच्याबद्दल काही कल्पना नसते, कोणी समजावून सांगितलं नाही की आपल्यामध्ये गैरसमज वाढतात. आपण शिवपुराण वाचलं की आपल्याला वाटतं शंकरच सगळ्यात मोठा देव आहे आणि विष्णू म्हणजे कोणीच नाही. आपल्याला वाटतं विष्णू पुराण वाचायला सुरुवात केली की सगळ्यात म्हणजे विष्णूच, सगळे काही झालं तरी सगळे विष्णूकडेच धावत येणार, शंकर म्हणजे कोणीच नाही. हा गैरसमज आपल्यामध्ये एक बळावत जातो. तर तिकडे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजून घ्यायची लक्षात घेण्याची गोष्ट आहे की 33 कोटी हे आपल्याकडे जे देव सांगितलेले आहेत ते संख्यावाचक नसून ते प्रभागवाचक आहेत. 33 प्रकारच्या देवता आपल्याकडे आहेत. आपलेच लोक न्यूनगंड बाळगतात की अरे 33 देव कोणाला बजायचं, नवरात्र आलं तर नवरात्राला देवीला बजायचं का, गणपतीचा उत्सव आला म्हणजे गणपतीला बजायचं का, शंकराची महाशिवरात्र आली म्हणजे शंकराला बजायचं का. म्हणजे किती वेगवेगळं, बाकीच्यांकडे कसं फक्त एकच आहे, किती सोपं. अशातला प्रकार नाही आहे. अहो, कंपनी श्रीमंत असली की बॉसेस पण श्रीमंत असतात. आपल्याकडे 33 प्रकारच्या देवता आहेत. तर प्रभागवाचक सगळे देवता आलेले आहेत. तुम्ही विचार करा बरं, आपण मेडिकलच्या दुकानात जातो, मेडिकलच्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला असं दिसतं का सगळी जे इकडे कपाटामध्ये ठेवलेली आहे ती काय आहेत, औषधे. बर, मग देऊ का एका वाचून दुसरं तुम्हाला, चालेल का? तुम्हाला आहे बीपीचा त्रास, देऊ का तुम्हाला डायबिटीसची गोळी? औषधच आहेत ते. आहे तुम्हाला डायबिटीसचा त्रास, देऊ का तुम्हाला उष्णतेची गोळी? नाही ना. रक्ताचा विकार आहे तर तुम्हाला रक्ताच्या विकाराचंच औषध करावं लागेल. आपल्याकडे आपल्या देवतांनी इतकी सुंदर सोय करून ठेवलेली आहे. आज तुम्ही महानगरपालिकेमध्ये जा, पाणीपट्टीचं ऑफिस वेगळं, वीज बिल भरायचं ऑफिस वेगळं, अमुक करायचं ऑफिस वेगळं. एक सिंगल विंडो सिस्टीम आहे का? नाही ना. तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायची असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळं ऑफिस आहे. तर प्रत्येकाचा प्रभाग हा वेगवेगळा आहे. वरुण देवतेकडे वेगळा भाग आहे, वायू देवतेकडे वेगळा डिपार्टमेंट आहे. आणि या तिघांच्या वरती जे गव्हर्निंग बॉडी जी आहे ती आमचे ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यांच्यावरती कोण आहे तर आमचा परमपिता परमेश्वर नारायण. परमपिता परमेश्वर नारायणाने ब्रह्मा विष्णू महेशांना ही सृष्टी चालवायला दिली आहे आणि सगळ्या देवतांना त्यांचे त्यांचे कार्य सांगितलेले आहेत. म्हणून नाथांना समजा कोणी इकडे वेडेपणासारखा केला की नाही गणपतीची मूर्ती आहे तर मी फक्त गणरायाला भजेल, अरे समजा तुला रक्ताच्या विकाराचा काही दोष असेल तर तू नक्कीच गणरायाला भज. म्हणजे गणपतीची उपासना केली म्हणजे देवीची करू नये का? अरे बाळा, अशातला भाग नाहीये. तुला शौर्याची गरज लागली जेव्हा महिषासूर समोर उभा राहतो तेव्हा तुम्हाला चंडिकाच बनावं लागतं, तेव्हा तुम्हाला महिषासूर मर्दिनीच बनावं लागतं. तर देवीची उपासना योग्य वेळी, हे औषधांच्या दुकानामध्ये जसे प्रत्येक औषध प्रत्येक आजारासाठी आहे तसा प्रत्येक देव हा प्रत्येक त्या गोष्टीची आपल्याला सोय, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आहे. नाथांना समजा कोणी विचारलं की नाथ, हे लोक म्हणतात की अहो शंकर वेगळा विष्णू वेगळा, तर नाथ म्हणतात अरे वेडे आहेत रे. मग नाथ तुम्हीच सांगा बरं. तर नाथ सांगतात त्रिशूळावरी
काशीपुरी चक्रावरी पंढरी, ओ त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. अहो नाथांना सांगितलं, अहो एक अर्धांगी पार्वती एक रुक्मिणीचा पती, एक अर्धांगी पार्वती एक रुक्मिणीचा पती. आणि फरक काय सांगतात नाथ, एका जनार्दनी हरिहरा, हरी आणि हर, अहो फक्त एक वेलांटीचा फेरा. एक वेलांटी घातली तर हरी आणि एक वेलांटी काढली तर हर. हरिहर दोघही एकच आहे. अहो त्रिशूळावरी काशीपुरी समजा असेल तर चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. हा शैव वैष्णव हा वाद संपा. आणि म्हणून समर्थ जेव्हा मनोबोधाची सुरुवात करतात तेव्हा समर्थ सांगतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. आमचा गणपती गणाधीश आहे. गणाधीश, अहो गण सगळ्याचकडे आहेत, गुण पण सगळ्यांकडे आहेत, एक एक गुण आहेत, पण तो फक्त गणाधीश नाही, तो गुणाधीश आहे. अहो एक एकटे येऊन आपण काही करू शकत नसलो, सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये जी गंमत लागते ती गंमत आमच्या गणरायामध्ये. म्हणून तो गणाधीश आहे. गण अनेक आहेत पण सगळ्या गणांना एकत्र आणून काहीतरी कार्य करून दाखवणं, निर्विघ्नपणे करून दाखवणं, सफल करून दाखवणं, ते आमच्या गणरायाला जमतं. म्हणून समर्थ त्यांचं वर्णन करताना सांगतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. आपण सगळेजण एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर काय ठरवतो? एकत्र येऊन काहीच होऊ शकत नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. एक जनरल बॉडीची मीटिंग, काही सगळेजण एकत्र आले की वा 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 वा, आपल्याला आई सोसायटी फॉर्म करायची आहे. सोसायटी फॉर्म होते, पहिली मीटिंग होते आणि पहिल्या मीटिंग नंतर सगळेजण ठरवतात की दर महिन्याला आपण भेटायचं, दर एकादशीला आपण हरिपाठ करायचा, एक ज्ञानेश्वरीतला कुठले तरी 5 ओव्या वाचायच्या आणि त्याच्यानंतर लगेच पुन्हा ती मीटिंग भरते तर पुढच्या वर्षी जनरल बॉडीलाच. आणि काय म्हणतात, एकत्र येऊन आपल्याच्याने काहीही होऊ शकत नाही असे आपण. म्हणून गणरायाचं कौतुक याच्यासाठी की गणराय हा गणाधीश आहे. सगळ्या गणांना एकत्र येऊन तो काहीतरी कार्य करून दाखवतो आहे. ते कार्य नुसतं करत नाहीये, तो सिद्धीस पण नेतो आहे. असा आमचा गणराय फक्त गणाधीश नव्हे, तो गुणाधीश पण आहे. गुणाधीश म्हणजे काय? अहो गुण प्रत्येकाकडे आहेत, पण गणरायाकडे ते सगळे गुण एकत्र आहेत. कुठले गुण? अहो भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायात तुम्ही जा, ज्ञानेश्वरी पण त्याचं ज्ञानोबांनी त्याचं जे भाष्य केलेलं आहे ते पण तुम्ही ऐका. जे पहिले 3 श्लोक ज्ञानेश्वरीतले सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागा शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं रीरचापलम्
असे अनेक सगळे गुण सांगितलेले आहेत. 26 गुण सांगितलेले आहेत की त्या माणसामध्ये असायला पाहिजे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कुठलं? अहिंसा, अभय. अभय हे सगळ्यात पहिलं गुण. त्याच्यानंतर सत्व संशुद्धी. अभय म्हणजे जिथे भयाचा भाव नाही असं अभय. त्याच्यानंतर सत्व संशुद्धी, तुमचं अंतःकरण सगळ्यात शुद्ध पाहिजे. आणि ज्ञानोबा पण म्हणतात आणि भगवंत पण म्हणतात की अरे या जगात तू आलेला आहेस, कर्म करावंच लागणार आहे. कर्म केल्यानेच तुला काहीतरी फळ मिळणार आहे. ते फळ तुला भोगावंच लागणार आहे. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ, वाईट कर्म केलं तर वाईट फळ. हे तुला या चक्रामध्ये अडकणारच आहेस तू. याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर कर्म करताना ते मी केलं नाही, ते भगवंताला अर्पण कर, असं तू कर्म कर. पण असं कर्म करताना कसं होईल ते? त्याच्याने तुमचं अंतःकरण जेव्हा शुद्ध असेल तेव्हाच हे असं कर्म होईल. तर म्हणून दुसरा गुण भगवंतांनी सांगितलाय सत्वसंशुद्धी. तुमच्याकडे जेव्हा बुद्धी चांगली असते ना तेव्हाच तुम्हाला चांगलं कर्म होतं. आणि बुद्धीचा देवता कोण? आमचा गणनायक, आमचा गजानन. शुद्ध अंतःकरण कसं करायचं? तर गजाननाकडे करायचं. अंतःकरण म्हणजे काय हो? अंतःकरण म्हणजे नेमकं काय? एक वारकरी वारीला गेला. आता वारीला गेला, वारीला जाताना चोऱ्या माऱ्या झाल्या. आता वारीला म्हटलं की झालं, चोऱ्या माऱ्या आल्याच, झाली चोरी मारी. तर लगेच सगळेजण वारकरी गेले पोलिसांकडे की पोलीस दादा आमचं हे चोरीला गेलंय. बरं, पोलीस दादांनी विचारलं बरं एका रांगेत या, बरं काय काय तुमचं चोरीला गेलेलं आहे? काय तुमचं चोरीला गेलेलं आहे? तर म्हणे कोणी म्हणे की माझं महागडं घड्याळ चोरीला गेलं, कोणी म्हणे की माझी पर्स चोरीला गेली आहे, कोणी म्हणे की माझं कपडे चोरीला गेले आहेत, कोणी म्हणे माझी बॅग चोरीला गेली आहे, म्हणजे धोतर चोरीला गेलं, काय 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 अमुक 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 सांगितलं. एक साधू आला, साधूला विचारलं का हो तुमचं काय गेलं? तर तो साधू म्हणाला पोलीस दादा अहो माझं सर्वस्व गेलं. म्हणे अहो सर्वस्व गेलं? हो म्हणे सर्वस्व गेलं. म्हणजे काय? अहो म्हणे माझी छत्री गेली, माझं जेवणाचं ताट गेलं, माझं पिण्याचं पाण्याचं माझं गडू पण गेला, आणि नंतर मग माझं अजून काहीतरी पांघरून पण गेलं, इतकं माझी उशी पण गेली, इतक्या सगळ्या 4 गोष्टी माझ्या गेल्या. असं काय म्हणे? बरं. आता पोलिसांना कसं असतं की समजा एका ठिकाणी चोरी झाली तर ती कुठे ते सगळं सामान सापडेल हे सगळं पोलिसांना माहिती असतं. तर पोलीस गेले तिथे, त्यांनी तर सगळं सामान, आता इकडनं चोरी झाली म्हणजे ते सामान समजा इथे इथे असेल हे ते पोलिसांना बरोबर माहिती असतं. तर ते गेले, त्यांनी सगळं सामान शोधून काढलं, सगळ्यांना बोलवलं की या बरं तुमचं काय राहिलं होतं? तुमचं घड्याळ होतं ना, ते घड्याळ घेऊन जा. तुमचं काय राहिलं होतं? तुमचं अमुक राहिलं होतं का? ते तुम्ही घेऊन जा. तुमचं उशी, तुमचं सगळं घेऊन जा. तो साधू आला, साधूला विचारलं का हो तुमचं तर काय सर्वस्व गेलं होतं ना? इथे म्हणजे असं भरपूर असं काही नाहीये. ते म्हणे हो ना, हे ताट आहे ना, ताट हे माझं ताट आहे, हे मला मिळालं, माझं सगळं मिळालं. अहो तुम्ही तर म्हणाले होते की तुमचं सर्वस्व गेलं आणि तुम्ही म्हणताय की फक्त ताट मिळालं. अहो म्हणे ताटच माझं सर्वस्व आहे. म्हणजे कसं? मला भूक लागली की मी याच्यात जेवतो म्हणे, तहान लागली की मी याच्यात पाणी घेऊन पितो म्हणे, झोप लागली की यालाच उशी घेऊन मी झोपतो, आणि पाऊस आला की हे माझी छत्री असते म्हणे. हेच ताट म्हणे माझं सर्वस्व आहे. आपलं अंतःकरण म्हणजे हेच आहे. बुद्धी, मन, चित्त, अहंकार या 4 गोष्टी मिळून आपलं अंतःकरण असतं. बुद्धी, विचार आपल्या मनामध्ये आला तर तो बुद्धीने येतो. संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये येतो. अमुक झालं तर, कीर्तनाला जायचंय पण ऐनवेळी समजा व्याही आले तर, चहा करावा लागला तर, बुवा नंतर वेळेवर नाही आले तर, लाईटच गेले तर, बसायला जागा नाही मिळाली तर, संकल्प विकल्प असं झालं तर, तसं झालं तर, आणि त्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा गुरफटून जातो ते मनाची व्याख्या आहे ती. त्याच्यानंतर एखादा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतो आणि तो मन जेव्हा त्या विचारावरती तुम्ही सतत चिंतन करत राहता, त्या मनाचं तेव्हा सतत तुम्ही केलं का? त्या विचाराचं जेव्हा आपण त्या विचारांचं जेव्हा आपण चिंतन करत राहतो तेव्हा ते चित्त होतं,
आणि हे सगळं मी केलं असा अहंकार जेव्हा ह्याच्यामध्ये येतो, तो अहंकार, या 4 गोष्टी मिळून आपलं अंतःकरण तयार होतं. जेव्हा शुद्ध अंतःकरण असतं तेव्हाच आपल्याला ज्ञान मिळतं आणि तीच आपल्याला बुद्धी देवता देणारा तो गणनायक आहे. आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतात, आपल्याला अनेक लोक वेगवेगळं काहीतरी सांगतात की अरे तुमच्या ना साधू आणि तुमच्या ज्या म्हणजे ऋषीमुनी होते ना त्यांना बायोलॉजी वगैरे काही येतच नाही म्हणे. का असं का बरं म्हणाले तुम्ही? अहो म्हणे कुठलाही छोट्यातला छोटा जरा का तुम्ही हत्ती जरी घेतला, हत्तीचं डोकं आणि माणसाचं डोकं हे कसं काय फिट होईल म्हणे. माणूस केवढा, हत्ती केवढा, छोट्यातला छोटा हत्ती जरी घेतला तरी त्या हत्तीचं डोकं माणसाला कसं काय फिट होणार आहे. असं समजा तुम्ही विचार केला तर ते बरोबर ती संगती जुळत नाही हो. तुमच्या ऋषीमुनींना बायोलॉजी वगैरे काही व्यवस्थित येत नाही. तर त्याचा अर्थ फक्त एवढाच समजावून सांगायचा, अरे तुला त्याचा अर्थ कळत नाही, जे कळत नाही तर शांत बसावं माणसाने. काय आहे, गणपतीची ही जी आपण मूर्ती बघतो की त्याच्यामध्ये सोंड आहे, विशाल डोका आहे, बारीक डोळे आहे, सुपासारखे कान आहेत, ही गणपतीची रूपक मूर्ती आहे. आता रूपक म्हणजे काय? तर रूपक म्हटलं की बाळा रूपक म्हणजे काय, तर तो रूपक ताल आहे तोच का? नाही नाही, तो नाही, रूपक ताल नाही. मग काय? रूपक म्हणजे आपण लहानपणी एखादी गोष्ट समजा कोणाला तरी समजावून सांगायची असली तर आपण त्याला सांगतो की नाही, कावळा चिमणीला म्हणाला, कावळा चिवताईकडे गेला, चिवताई चिवताई दार उघड, मग ती म्हणे थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. आता तुम्ही मला सांगा कुठला कावळा चिवताई चिवताई दार उघड असं म्हणतो? कुठली चिवताई म्हणते की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे? नाही, ती आपल्या बाळांना जेवायसाठी एक सोय करावी म्हणून ती सांगितलेली एक रूपक कथा आहे. आता रूपक कथा म्हणजे काय? 2 बगळे आहेत, 2 बगळे आकाशामध्ये उडतात आणि आकाशात उडत असताना ते म्हणतात की वा एक कासव असतं, तो कासव खालून त्यांना बघतो की वा बगळे दादा तुम्ही किती छान उडता हो, तुम्ही काय करता? काही नाही म्हणे, आम्ही वरून सगळ्याचा अभ्यास करतो या सृष्टीचा. वा 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 वा, अभ्यास करताय ना सृष्टीचा, मला पण तुमच्यासोबत अभ्यासाला घ्या बरं. आता मला माझ्या बाळाला काय शिकवायचंय? मला माझ्या बाळाला हे शिकवायचंय की अभ्यास करताना बडबड करायची नाही, एकाग्र चित्त ठेवायचं. हे शिकवताना मी माझ्या बाळाला काय सांगतो, 2 बगळे असतात, 2 बगळे अभ्यास करायला आकाशात फिरत असतात, एकाग्र चित्तेने फिरत असतात. तर त्यांना कासव म्हणतो. कासव म्हणजे त्यांचं मन विचलित करणारा एक प्राणी. दादा मला पण वरून फिरायचंय, मला पण आकाशाचं पूर्ण निरीक्षण करायचंय. ते बगळे म्हणतात आमच्यासोबत यायचं आहे का तुला? बरं, आम्ही 2 जण तो आमच्या तोंडामध्ये एक काठी पकडू किंवा आम्ही एक काठी पकडू आणि तू तुझ्या तोंडामध्ये एक काठी, तू ती काठी तुझ्या तोंडात पकड आणि आमच्यासोबत आकाशात ये. आणि आकाशात ते लोक चालायला लागले. तो कासव वरून बघतोय, वा 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 किती छान. बरं, एकच अट आहे, बडबड करायची नाही. बडबड करायला समजा तू तोंड उघडलं तर तुझ्या तोंडातून काठी पडली आणि तू खाली जमिनीवर पडणार. कासव म्हणतो बरोबर आहे, आपल्याला शिकवायचं काय मुलांना? अभ्यास करताना बडबड करायची नाही. त्याच्यासाठी सांगितलेले हे रूपक म्हणजे 2 बगळे हवेतून जातात आहे, हातात त्यांच्या तोंडात काठी आहे. हा कासव त्यात मध्ये त्या काठीला पकडलंय आणि ते हवेतून फिरतात आहे, संचार करतात आहे. तिथे 3रा बगळा येतो आणि 3रा बगळा म्हणतो की वा वा कासव दादा किती छान फिरताय तुम्ही, कसा चालू आहे तुमचा अभ्यास? आता आपलं काय ठरलंय? अभ्यास करताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा कासव लगेच तोंड उघडतो, वा 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 वा, अरे वा वा म्हटला बरोबर लगेच खाली पडला, गेले पाताळात. आपल्याला शिकवायचं काय मुलांना? अभ्यास करताना बडबड करू नये, याच्यासाठी ही सांगितलेली रूपक कथा. तर गणरायाचं हे जे चित्र आहे, गणरायाची ही जी मूर्ती आहे ती एक रूपक आहे. लगेच लक्षात घ्या बरं, ही कशाची रूपक आहेत? ही गणरायाचं विशाल मुख, विशाल जे डोकं आहे ते बुद्धीचं रूपक आहे. डोळे बारीक असावे, बुद्धिमान माणसाचं डोकं मोठं असावं. का बरं? कारण की कुठलीही गोष्ट समोर आली तर तिला धडक देण्यासाठी तुमची बुद्धी प्रगल्भ असावी. डोळे बारीक असावे, कारण बुद्धिमान माणसाचे डोळे हे नेहमी बारीक असतात, ते निरीक्षण करत असतात. एक कागद समजा खाली पडला तर आपण मोठ्या डोळ्यांनी पण तो उचलू शकतो, पण एक सुई समजा खाली पडली तर आपल्याला डोळे बारीक करूनच ती उचलावी लागते. परमात्मा हा अतिसूक्ष्म आहे,
परमात्म्याचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला डोळे बारीकच लागणार आहे. आपण जेव्हा परमात्म्याचं निरीक्षण करतो, बारीक डोळे, कान कसे असावे, कान सुपासारखे असावे. जे ऐकायचंय, जे महत्वाचं आहे ते फक्त घ्यायचं, फुलपटन नुसते उडवून टाकायचे. लहान मुलांना सांगितलं गणपतीचे कान सुपासारखे आहेत. बरं, मुलं म्हणतात इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे कसं? गणपतीचे कान सुपासारखे शक्यच नाही. का? अहो, सूप इज लिक्विड. त्याला फक्त टोमॅटो सूप माहिती आहे. आजच्या घरामध्ये आपण आपल्या मुलांना जातं म्हणजे काय, दळण म्हणजे काय, कशात दळायची जनाबाई, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू एकमेक मुलांना दाखवलं पाहिजे. अरे सूप हे पण आपण मुलांना दाखवलं पाहिजे. सूप म्हणजे कसं की दाणे ठेवले, त्याला सुपात ठेवले, नंतर त्याला फुलपट फक्त बाहेर काढायचे, दाणे फक्त आतमध्ये घ्यायचे. बुद्धिमान माणसाचे कान सुपासारखे पाहिजे. बुद्धिमान माणसाला सोंड हवी, ती लवचिक हवी. त्याचं प्रतीक काय आहे? त्याची वृत्ती. बुद्धिमान माणसाची वृत्ती ही लवचिक हवी. जेव्हा पाहिजे तेव्हा झाडही उचलू शकलं पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा सुई देखील उचलू शकले पाहिजे. असा बुद्धिमान माणसाची वृत्ती पण लवचिक हवी. आणि बुद्धिमान माणसाचं पोट, प्रत्येक बुद्धिमान माणसाचं पोट एकदम मोठंच हवं का? अहो का हो तुमचं पोट एवढं वाढतं? नाही, बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे म्हणून ते थोडंसं प्रयत्न चालू. ते पोट मोठं म्हणजे अपराध पोटात घेण्याची ती क्षमता आहे, म्हणून ते पोट तेवढं मोठं असं त्याचं ते एक प्रतीक आहे. आपल्याला लगेच एक शंका येतात, का हो पार्वतीने म्हणे आपल्या अंगावरचा मळ काढला आणि गणपतीची मूर्ती तयार केली, गणपतीला तयार केलं, म्हणजे किती दिवस आंघोळ नाही केली की एवढा मळ तयार होतो की एक मुलाचा पुतळा तयार होईल? म्हणजे तुम्ही जरा काही लोकांना ज्यांना आडकाठी टाकायची इच्छाच असते त्यांच्या मनामध्ये हे वात्रट प्रश्न येत असतात. आपले जे कीर्तनाला इकडे श्रोते आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये येणारच नाही, पण तुम्हाला असे लोक भेटले तर त्यांना उत्तर काय द्यायचं हे लगेच लक्षात ठेवून घ्या. गणपतीची ही जी मूर्ती आहे ही रूपात्मक मूर्ती आहे. कशा कशाचं रूप आहे बघा. पार्वती हे बुद्धीचं रूप आहे. बुद्धी ही शुद्ध व्हायला निघाली आहे. अंतःकरण आपण जे सांगितलं भगवंतानी 16व्या अध्यायातला पहिला श्लोक, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. अभय पाहिजे गुणवान माणसाला, कशाचीही भीती नको, सत्व संशुद्धी, त्याचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. पार्वती ही शुद्धतेकडे निघाली आहे. बुद्धी ही स्वतःचा साक्षात्कार करायला निघाली आहे. आणि स्वतःचा साक्षात्कार करायला निघाली असताना जसे चांगले विचार नको तसे वाईटही विचार नको आपल्या मनामध्ये, जसे अशुभ विचार नको तसे शिव म्हणजे चांगले विचार ते देखील नको. असं म्हणजे जशी एक समई आहे, समईमध्ये एक ज्योत आहे, तिला विझवणारा वारा नको. तसंच अहो वारा विझवणारा नाही, नवे तिला कुठलाच वारा नको. म्हणून पार्वती ही साक्षात्काराकडे निघाली आहे, ही स्वत्व संशुद्धीकडे निघाली आहे. म्हणून तिने पहारेकरी कोणाला ठेवलं तर आपल्या मनाला ठेवलं. मन म्हणजे कोण? बैल. तुम्ही विचार बघा की मन म्हणजे बैल आहे की नाही. काय करतं बैल? बैल बसतं आणि जे मागचं आहे ते उगाळत बसतं. म्हणजे काल, का रे बाबा तू काय चावतोय? नाही, मी हे काल खाल्लं होतं ते आज मी रवंथ करतोय. आपलं मन पण तसंच आहे, मागचं काहीतरी काढायचं आणि ते उगाळत बसायचं. माझ्या सासूनीनं मला साडीच दिली नव्हती. सासूबाई गेल्या ना तेव्हा त्यांनी ती साडी, त्यांचा शालू नंडेला दिला, बरं वंसांना दिला, मला नाही दिला. मागचं उगाळत बसायचं आणि त्याच्यावर तर चर्चा करत बसायचं. हे मनाचं काम आहे. बैल म्हणजे हे मनाचं रूपक आहे. मन ऐकत नाही कारण की शिव आतमध्ये आले. मन काही शिवाला थांबवू शकला नाही, साक्षात्कार झाला नाही. म्हणून त्यांनी काय केलं की मन माझं ऐकत नाही, मन माझं ऐकत नाही, मी माझं, अहंकार आला. म्हणून पार्वतीने आपल्या अंगावरचा अहंकार काढला आणि ती जी रूपक मूर्ती तयार केली आहे ती गणरायाची मूर्ती. म्हणून ना शिव आतमध्ये येऊ शकले, ना अशुभ विचार ना शुभ विचार कोणीही आतमध्ये येऊ शकत नसताना त्या गणरायाला तिथे पहारेकरी म्हणून ठेवलं आणि मग तिला साक्षात्कार झाला. अशी ती आमची गणरायाची रूपात्मक मूर्तीची ती कथा आहे. म्हणून तुम्ही विचार करा बरं,
ज्ञानोबांना समजा कोणी विचारलं तर ज्ञानोबांनी कधी गणरायाच्या या मूर्तीची टिंगल नाही केली. नाथांना विचारलं तर नाथांनी कधी गणरायाच्या मूर्तीची टिंगल नाही केली. समर्थांना विचारलं तर समर्थांनी कधी टिंगल नाही केली. अहो एवढंच काय, तुम्ही तुकोबांना विचारा, तुकोबा सांगतात ओंकार 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 प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते तिन्ही देवांचे जन्मस्थान. ते तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. मकार महेश, मकार महेश. जाणियेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. तो हा गजानन, तो हा गजानन. माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पाहावी पुराणी व्यासाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुकोबांना विचारलं की तुकोबा तुम्हाला गणरायाच्या मूर्तीबद्दल काय वाटतं हो? तर तुकोबा सांगतात की हा ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते सांगतात अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश. शब्द कुठला महत्वाचा आहे? जाणियेला. तो जाणून घ्यायचा आहे, तसा दिसत तर नाहीच, तो जाणून घ्यायचा आहे. म्हणून ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. हो, ब्रह्मा विष्णू महेशांची उत्पत्ती या ओंकारातनं झाली आहे. म्हणून आमचा गणराय हा गणाधीश आहे, गुणाधीश आहे. मुळारंभ जिथून सगळा आरंभ होतो त्याचं मूळ हा आमचा गणराय आहे.
जेथुनी उत्पन्न तो हा गजानन. आणि त्याला तुकोबा माय बाप म्हणतात. तुकोबांनी त्याला माय बापाची उपमा दिली आहे. तुकोबांनी टिंगल नाही केली. आणि ज्यांना समजूनच घ्यायचं आहे त्यांनी समजून घ्या. तुकोबा पुढे सांगतात की अरे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. हो, तुम्ही कुठलेही वेद काढा, तुम्हाला कळेल. आणि नसेलच पाहायचं तर पहावी पुराणी व्यासाची. या तुम्ही व्यासांचा कुठलाही ग्रंथ उघडा, तुम्हाला गणरायाचं हे ओंकार स्वरूपी रूप नक्कीच दिसेल. म्हणून गणरायाला आपण न्यूनगंड काही कोणी बाळगू नका की आपल्याला कशी 33 कोटी देव, म्हणजे कोणाकडे जायचं, काय जायचं. अहो, श्रीमंत घराची आपण माणसं आहोत, त्याचा न्यूनगंड पाळूच नका. आणि गणरायाची उपासना केली म्हणजे देवीची करू नये का, शंकराची करू नये का, हाही वेडेपणा बाहेर काढून टाका. कारण की जसं आत्ताच आपण बोललो, जे जे देव आहेत ते त्या त्या तुमच्या वृत्तीच्या संगोपनासाठी किंवा उत्कर्षासाठी त्या त्या देवाची उपासना आपल्याला जसं आपले सद्गुरू सांगतात तसं करणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ, तुम्ही समजा पूर्वरंगाचा आपला श्लोक बघितला तर समर्थ सांगतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. पुढे दैवत बदललंय, नमो शारदा मूळ चत्वारवाचा. त्यांनी देवीचीही उपासना केलेली आहे. आणि गमू पंथा अनंत या राघवाचा, या राघवाच्या मार्गावरती आम्हाला घेऊन चला म्हणून विष्णूची पण उपासना केली आहे, देवीची देखील उपासना केली आहे. सुरुवात गणरायापासून केली आहे. म्हणून ज्याच्या ज्याच्या मनामध्ये अशी वेडेवाकडे विचार येत असतील, इकडे श्रोत्यांच्या मनामध्ये तर येणार नाही, पण बाहेर कोणाच्या मनामध्ये आले तर त्यांना आपण पदर खोचून आणि व्यवस्थित सांगा की अरे असं नाही, असं आहे. गणरायाची मूर्ती ही आमची रूपात्मक मूर्ती आहे. सगळे आमचे देव एकच आहेत. म्हणजे आमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये सांगतात आता ज्यांची मुलं, काय आहे ना की आपण कीर्तनामध्ये येतो आणि कीर्तनामध्ये गोष्ट ऐकतो भक्त प्रल्हादाची, कीर्तनामध्ये आपण गोष्ट ऐकतो ध्रुव बाळाची. भक्त प्रल्हादाचं वय काय होतं? हो, 6 वर्ष 7 वर्ष. ध्रुव बाळाला कधी साक्षात्कार झाला? वय वर्ष 5. आणि कीर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांचं वय किती असतं? ॲव्हरेज पकडलं तर वय वर्ष 65. म्हणजे काही त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांनी क्षमा करावी. पण वय वर्ष 5 आणि वय वर्ष 6 वाले प्रल्हाद आणि ध्रुव बाळ कीर्तनाला येतच नाही ना. हा मुख्य मुद्दा आहे. तर आज आपण कीर्तनाला आलेलो आहोत, पुढच्या वर्षी आपल्या मुलांना देखील घेऊन या आणि मुलांना सांगा नातवंडांना देखील घेऊन या. हे जेव्हा कीर्तनाला येतील आणि कीर्तनामध्ये ते भक्त प्रल्हादाची गोष्ट ऐकतील, ध्रुव बाळाची गोष्ट ऐकतील, त्या काळामध्ये झालेले संस्कार आणि हे जे विचार एकदम फिट्ट झाले तर मन इकडे तिकडे विचलित होणार नाही. हे असं कसं, हे असं कसं, गणरायाला सोंड कशी, ती लवचिक आहे का, डोळे बारीक का, पोट एवढं मोठं का, हे गोष्टी मनामध्ये विचार येणार नाहीत. आणि गणराय हा बुद्धीची देवता आहे. म्हणून आपण पुन्हा त्याचं पूर्वपदामध्ये जसं स्मरण केलं होतं तशा त्या अभंगाचं पुन्हा स्मरण करूया. आणि त्याच्यानंतर कथाभाग, आपण गणरायांनी आपलं बुद्धी चातुर्य कसं दाखवलेलं आहे अशी एक छोटीशी कथा आपण कथाभागामध्ये ऐकूया. म्हणून पूर्वपदाच्या अभंगाचं पुन्हा स्मरण. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, 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 सर्वा गुणाचा, सर्वा गुणाचा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ आपण भजन करूया.
भजन काय थोडा वेळ का बरं सांगितलं? कारण की कीर्तनकार बुवांनी म्हटलं की आपण 5 मिनिटं भजन करूया, तर श्रोते मंडळी लगेच घड्याळ काढून बघतात. तुम्ही 5 मिनिटं म्हटले होते, 6वं मिनिटं सुरू झालाय, हे असं कसं? बरं, आपण म्हटलं की 5 वेळा भजन करू, तर 6व्या वेळा म्हटल्यानंतर लगेच श्रोते मंडळी म्हणतात की 6व्या वेळा बुवाला गणित येत नाही का? बुवा तर म्हणाले होते 5च वेळा फक्त भजन करायचं. म्हणून आपण सांगितलं की आपण थोडा वेळ भजन करूया. आणि कसं आहे, भजन करणं म्हणजे काही कठीण नाही. आपलाच एक हात असतो, त्याच्यावरती आपलाच दुसरा हात मारायचा की त्यांनी जो छान आवाज येतो त्याला टाळी म्हणतात. ते टाळी करत करत भजन करावं. काही लोक म्हणतात की आम्ही मनातल्या मनात करू का? मनातल्या मनात असतं ते नामस्मरण, उघडपणे होतं ते भजन. आणि नामस्मरण हे स्वतःसाठी आहे, भजन हे फक्त स्वतःसाठी नाही, इतरांसाठी देखील आणि वातावरण शुद्धीसाठी देखील आहे. म्हणून छान मोठ्या आवाजात भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ।
गणरायाने आपल्या बुद्धी चातुर्याने कसं काय एक युद्ध जे होऊ दिलं नाही आणि तरी पण जिंकलं, किंबहुना सगळ्या देवतांचा जीव जो टांगणीला लागला होता तो कसा भांड्यात पडला, ते गणरायाच्या बुद्धी चातुर्याने कसं झालं ते समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी कथा बघूया. अहो पुलस्त ब्राह्मणाची भार्या, जिचे नाव कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. अहो पुलस्त ऋषींची भार्या होती, तिचं नाव कैकया होती. ती अत्यंत शिवभक्तिणी होती. तिची ठरलेली उपासना होती की दररोज शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि ते व्रत कधीही चुकू नये असं ती पूर्णपणे काळजी घेत होती. त्याच्यानंतरच अन्नप्राशन करायचं हा तिचा व्रत होता. जेव्हा जेव्हा शिवलिंग मिळे तिथे ती पूजा करतच असे. पण एखाद्या ठिकाणी समजा शिवलिंग मिळालं नाही तर मातीचं शिवलिंग तयार करून त्याच्यावरती अभिषेक करून मगच अन्न ग्रहण करावं अशी ती उपासक होती. मी उपासक हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. भक्त वेगळा, उपासक वेगळा. त्याच कैकया नावाच्या त्या स्त्रीचा मुलगा अत्यंत हुशार, अत्यंत विद्वान, अत्यंत पराक्रमी, एवढे सगळं असताना देखील अत्यंत अहंकारी, दुसऱ्यांचा द्वेष करणारा असा तिचा मुलगा. कोण बरं असेल? आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे, पुलस्त ऋषींचा तो मुलगा आणि कैकयाचा मुलगा दशानन, रावण. हा रावण एकदा आला आणि तो बघायला लागला की अगं आई तू काय करतेस इथे? तर त्याची आई सांगायला लागली की अरे माझं व्रत आहे, मी शिव उपासक आहे, शिवभक्तिणी आहे. ती स्वतःला भक्त म्हणून घेत होती. पण भक्ताची व्याख्या काय? तर भगवंतांनी 12वे अध्याय सांगितली आहे, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममोह निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो दुसऱ्याचा द्वेष करत नाही, जो निर्मोही आहे, ज्याच्यामध्ये अहंकाराचा लेशही नाही, तो भक्त आहे. ही भक्ताची व्याख्या आहे. लोक अनेक म्हणतात की शिवभक्त रावण, रावणासारखा शिवभक्त नाही. अहो रावण हा शिव उपासक होता, भक्त नव्हे. शिवाची पूजा करत होता, काही का असे ना. अहो रावणाने सीता ही पळवलेली काही पहिली स्त्री नव्हे. रावणाने अनेक स्त्रिया पळवलेल्या आहेत. स्वतःच्या सुनेवरती पण त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुबेराची पत्नी. आपल्या सगळ्या धर्मामध्ये चारित्र्याला फार महत्वाचं स्थान आहे. रावणाचं चारित्र्य बरोबर नव्हतं म्हणून अनेक ऋषी महर्षी सगळेजण रामाच्या जन्माच्या अगोदरपासून जेव्हा दशरथ राजाने पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याचं ठरवलं तेव्हा सगळे ऋषी महर्षी जमले आणि त्यांनी सांगितलं की वशिष्ठांना, की वशिष्ठ ऋषी आपल्याला राम असा पाहिजे आहे की जो रावणाचं हे जे साम्राज्य आहे त्याला आव्हान देऊ शकेल. म्हणून जेव्हा राम वनवासाला जेव्हा निघाले आणि भरत भेटीसाठी तेव्हा तिकडे आला आणि तो म्हणाला की नाही रामा, तुम्हाला वापस जायचं आहे, माझ्यासोबत वापस या. तुम्ही काही तिकडे वनवासात राहू नका, तुम्ही सिंहासन सांभाळा, मी तुमचा दास म्हणून राहतो. तेव्हा वशिष्ठांना हे माहिती होतं की अरे समजा राम खरंच त्याच्या प्रेमापोटी वापस आले, राम येणार नाही हे तर खात्री आहे, पण चुकून समजा असं घडलं तर पुढे रावणाचा आपल्याला रावणाचा प्रणिपात आपल्याला करायचा आहे, ते कसं काय होणार आहे. म्हणून ठिकठिकाणी आपल्याला रामायण, वाल्मिकींचं रामायण आपण वाचलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ठिकठिकाणी हे असं जाणवेल की या सगळ्या ऋषी मुनींची ही सगळी कल्पना आधीपासूनची होती की आपल्याला रामाचा जन्म हा रावणाचा प्रणिपात करण्यासाठी, रावणाचं अधपतन करण्यासाठी जन्म झालेला आहे. तर रामाची आणि रावणाची ही भेट घडलीच पाहिजे. त्याच्यासाठी
अनेक गोष्टी ही पहिल्यापासून नियोजित होत्या. याचे अनेक उदाहरणं आहेत. छोटंसं हे उदाहरण म्हणजे भरत आणि रामाचं. वशिष्ठ तिथे आले आहेत आणि वशिष्ठ तिथे मुद्दामून थांबले आहेत आणि म्हणतात की भरता, तुझं म्हणणं जरी योग्य असेल तरी पण रामाला इथे राहू दे, रामाचा वनवास पूर्ण होऊ दे, कारण की त्याच्यामध्येच या सृष्टीचं भलं आहे, त्याच्यामध्येच आपल्या सगळ्यांचं देखील भलं आहे. रावण हा शिवभक्त नव्हता, तो शिव उपासक होता. काही का असे ना, शिवरात्र करायचा की नाही तो. अरे शिवरात्र करायचा म्हणजे काय? तुमच्या आया बहिणींना समजा त्यांनी पळवून नेलं आणि शिवरात्र करायला लागला तर त्याला तुम्ही काय तुमचा सखा मानणार आहे का? तुमचा सखा मानणार आहेस? नाही 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 नाही. रावण हा शिव उपासक होता, शिवभक्त नव्हता. असा रावण आपल्या आईकडे गेला आणि आईला विचारलं की अगं आई, तू काय करतेस? तर आई सांगते की अरे माझं शिवलिंगाचा मी अभिषेक करते शिवलिंगावर. माझं व्रत आहे, माझा नियम आहे आणि तो नियम असा आहे की शिवलिंगावरती अभिषेक केल्याशिवाय मी जेवण जेवत नाही, मी अन्नप्राशन करत नाही. रावणाला इतका राग आला की अगं आई, आपण कुठे राहतो आहोत? माझं राज्य कुठलं आहे? ही लंका नगरी आपली सोन्याची नगरी आहे आणि या सोन्याच्या नगरीमध्ये तू मातीचं शिवलिंग करून त्याच्यावरती अभिषेक करतेस? छे, मला हे बिलकुल मान्य नाही. अरे बाळा, मग काय करावं? काही नाही आई, तुझ्यासाठी मी साक्षात कैलास इकडे खाली आणेल. असंच म्हणजे काय करशील तू? आत्ताच मी चाललोय शंकरापाशी, कैलासापाशी. शंकर पार्वतीच्या निवासस्थानी मी जातो आणि ताड 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 रावण जे कैलासापर्यंत गेला. सगळ्या देवांना इथे भीती वाटायला लागली. आता नेमकं होतं काय? महादेव हे भोळे आहेत. रावणा आला, रावणाने जे कैलासाला डगडग डगडग हलवण्याचा प्रयत्न केला, रावणाने तिथे शिवतांडव स्तोत्र रचिलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रचंड जप केला. रावणाचा संगीतावरती इतका प्रभाव होता, रावणाने संगीताचा इतका अभ्यास केला होता. सातही स्वरांमध्ये वेगवेगळे राग गाऊन त्यांनी शंकराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या गाण्याने, त्याच्या या अभ्यासाने, त्याच्या या कृतीमुळे कैलास पर्वत डगडग डगडग हलायला लागलं. पार्वती माता चिंतित झाली. पार्वती माता चिंतित झाली. अहो अहो महादेव, काहीतरी करा. अरे मी काय करणार? तो माझा गुणगान करतोय, मी काही करू शकणार नाही त्याला. अहो तुम्ही काहीतरी करा, त्याला थांबवा. सगळे देव चिंतित आहेत, तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. इथे आपल्याला प्रत्येकाला एक शंका येते की अरे असं कसं झालं? समजा देवांना माहितीच आहे की आपण या व्यक्तीला काहीतरी असा वरदान दिलं तर हा पुढे जाऊन त्या वरदानाचा काहीतरी वेळावाकडा उपयोग करणार आहेस, तर देव त्याला वरदान देतातच कशाला? महादेवांनी भस्मासुराला वरदान दिलंच कशाला? आणि त्या भस्मासुरांनी मग प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवून ठेवून त्याला भस्म करायचं आणि नंतर मग स्वतः आनंदित राहायचं. मग त्याच्यासाठी विष्णूंना मग मोहिनी अवतार घ्यावा लागला आणि नंतर मग त्या भस्मासुराला तिथे स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवून त्याला मारावं लागलं. असं कशाला? मग वरदानच कशाला द्यायचं? एक गोष्ट लक्षात ठेवा, वरदान म्हणजे डिग्री आहे. आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, आपण 4 वर्ष कोर्स कंप्लीट केला, 4 वर्ष परीक्षा दिली, डिग्री ही तुम्हाला त्या कुलगुरूंना द्यावीच लागते. रावणाने समजा तप केलं असेल तर त्या तपाचं त्याला जे रूपांतर आहे, जी डिग्री आहे, जे फळ आहे ते त्याला मिळणारच आहे. त्याला ती डिग्री द्यावीच लागते. म्हणून शंकरांनी त्याला वरदान मागितलं, दिला. त्याला विचारलं, अरे रावणा, तुला काय हवंय? धन, धान्य, काय हवंय तुला? तर रावण म्हणता, हो धन, धान्य? अहो तुम्ही काय म्हणता? सागम ध सा सागम ध सा रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, नादविती डंका. रम्य ही स्वर्गाहून
लंका. अहो तुम्ही मला धनधान्य लक्ष्मी हे काय सांगताय? अहो माझ्याकडे अशी लंका आहे की ज्याच्यामध्ये काय नाही. अहो सोन्याची लंका आहे आणि तुम्ही मला लक्ष्मी देता. लक्ष्मी? हा, लक्ष्मी लंका दोघी भगिनी. बघा, अहो लक्ष्मी कुठून आली आहे? त्या समुद्र मंथनातून आली आहे, त्या समुद्रातून आली आहे. आणि माझी लंका कुठे? अहो ती समुद्रात आहे. अहो दोघी बहिणी आहेत. लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधीतुनी. उभय उपजल्या या जलधीतुनी. या लंकेचे सेनी पद तरी. या लंकेचे दासी पद तरी. कमला घेईल का रम्य ही स्वर्गाहून लंका. रम्य ही स्वर्गाहून लंका. रम्य ही स्वर्गाहून लंका. अरे माझी लंका अशी शोभवंत आहे. तुम्ही मला लक्ष्मी काय सांगता? अहो लक्ष्मी आणि लंका त्या दोघी बहिणी आहेत हो. लक्ष्मी नको मला. मग काय हवं तुला रावणा? अरे काय हवं काय तुला? अहो मला माझ्या आईसाठी शिवलिंग हवंय. मी साक्षात माझ्या आईला वचन देऊन आलेलो आहे की हे कैलास उमा रमणासह मी कैलास माझ्या लंकेला घेऊन जाईल आणि तिथे माझी आई तुमच्यावरती अभिषेक करून पूजा करेल. म्हणजे माझ्या आईचं व्रत पण भंग होणार नाही. ती अन्न प्राशन पण तिचा अभिषेक केल्यानंतरच करेल. म्हणून आता साक्षात मी माझ्या आईसाठी तुम्हाला इकडनं घेऊन तिकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही इथे रावणाचे गुण बघा. गुण बनावे ते दोष आहेत. रावणाला जेव्हा भगवंतांनी विचारलं की अरे तुला काही पाहिजे का, तर तो म्हणतो काय तुम्ही काय देणार मला? माझ्याकडे तर सगळं आहे. आणि हा नको, तो नको. दुसऱ्याचा द्वेष हे रावणाचं प्रबळ स्थान होतं. लक्ष्मी नको. अहो लक्ष्मी तर माझ्या लंकेची बहीण आहे. तिला मी कशाला घेऊ? नको नको. माझी लंका सुवर्णाची आहे. मग काय? अहो मी तुम्हाला मागायला नाही आलोय, मी तुम्हाला घेऊन जायला आलेलो आहे. म्हणून रावण हा फक्त शिव उपासक होता, शिवभक्त नव्हता. भगवंतांनी पण विचार केला की अरे हो, तू प्रार्थना केली आहेस, तुला काहीतरी देणं मला क्रमप्राप्त आहे. मी तुला देतो. मी तुला माझा आत्मलिंग देतो. फक्त एक काळजी कर. नको ठेवू भूमीवरी जोवरी पातला स्वतःची नगरी. 3 वर्ष पूजा करी ईश्वर साक्षात होशील. मी माझा आत्मलिंग तुला देतो. एकच अट आहे फक्त. हे तू स्वतः उचलून तुझ्या लंकेला घेऊन जा. म्हणजे साक्षात कैलास उमा रमणा सहज तुझ्या लंकेला आले असंच समजणं. आणि त्या कैलासाला उमा रमणाला तू तिकडे भूमीवर तिकडे लंकेला घेऊन गेल्यानंतर तिच्यावरती तू 3 वर्ष पूजा कर, तिचा अभिषेक कर. साक्षात तुझ्यावरती आम्ही इतकं प्रसन्न होऊन जाऊ की तूच त्या आत्मलिंग होशील. तूच जणू काही ईश्वर होशील. तूच जणू काही महादेव होशील. झालं. सगळ्या देवाधिक देवांना इथे चिंता वाटायला लागली. अरे ज्या रावणाचा निपात आपल्याला करायचा आहे तो रावण समजा इतका शक्तिशाली झाला तर आपलं कसं काय होईल? आत्ताच रावण ज्याच्याकडे आत्मलिंग नाहीये त्याची सेना बघा. खरं, दूषण, त्राटिका, मारीच, सुबाहू. अरे एवढे त्याच्याकडे समजा सेना आहे. त्याच्यापेक्षा वर म्हणजे त्याचा भाऊ जो कुंभकर्ण, तो समजा उठला तर एकच दिवस समजा जरी जागला तरी तो सगळ्यांनाच पुरून उरेल. आणि त्याच्याही पेक्षा वर त्याचा मुलगा इंद्रजित, ज्यांनी साक्षात इंद्राला पण पकडून ठेवलेलं होतं. असा समजा रावण इतका शक्तिशाली झाला तर तो आपल्यावरती काय अत्याचार करेल याच्यावरती काही सीमाच उरणार नाही. म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. सगळे देव गेले कोणाकडे? अहो जाता जाता ते गेले तर त्यांनी विचार हा मनामध्ये चिंता चालू होती. तेवढ्यात त्यांना तिकडनं छान सूर ऐकू आले. नारायण
नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण, नारायण. अहो साक्षात नारद मुनींची स्वारी तिकडनं येत होती. नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण. कमलावर तुझ वंदित त्रिभुवन, कमलावर तुझ वंदित त्रिभुवन. नारायण जय जय नारायण. नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण. नाम तुझे गाओ वदनी, नाम सुमंगल राहो वदनी. रूप मनोहर पाहो नयनी, रूप मनोहर पाहो नयनी. हृदयी राहो तुझेच चिंतन, हृदयी राहो तुझेच चिंतन. नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण. अहो देवर्षी देवर्षी देवर्षी, तुम्ही काहीतरी तर युक्ती लढवा. नारदांनी विचारलं काय झाले. अहो देवर्षी तुम्ही असं विचारताय की जसं काही तुम्हाला काही ठाऊकच नाही. अहो मला सगळं ठाऊक आहे, आत्ताच कैलासावरून वापस येतोय. अहो तुम्ही कैलासावरून वापस येताय, तुम्हाला माहितीच असलं पाहिजे काय चालू आहे. हो अहो आत्ताच रावण भगवंत महादेवाचं, देवाधिदेव महादेवांचं आत्मलिंग घेऊन पुढे गेलेले आहेत. ते आता थोडक्यात पोहोचणारच आहेत आपल्या लंकेला. आणि आता लंकेला देखील शिवलिंग होणार आहे स्थापित, म्हणजे आपल्याला तिथे देखील पूजा करायला मिळणार आहे. अहो देवर्षी तुम्ही काय बोलताय. अहो लंकेपर्यंत समजा महादेवांचं आत्मलिंग पोहोचलं आणि रावण समजा अतिबलवान झाला तर रावणाचा निपात कसा काय व्हायचा. देवर्षी सांगतात तुम्हाला फक्त काय करायचं याच्यासाठी, चला माझ्या भगवंत विष्णूंकडे जाऊया. सगळे देव नारदांसकट विष्णूंकडे आले, विष्णूंना सगळी हकीकत सांगितली. विष्णू म्हणाले अहो महादेव कुठलीही गोष्ट अविचाराने करत नाहीत. बरं या गोष्टीतनं तुम्हाला विघ्न आलेलं आहे का. अहो विघ्न आलंय. अहो विघ्न हरणारा एकच आपला गणनायक गणपती. अहो लंबोदर, अहो त्या लंबोदराला तुम्ही दंडवत घाला का बरं. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. अहो तो सुख करताय, तो दुःख हरताय, आपण त्याला शरण जाऊया. गणराय आहे आपला गणनायक, आपला गणपतीच आपल्याला याच्यातनं काहीतरी मार्ग काढेल. चला सगळे देवादिदेव गणरायाकडे गेले आणि गणरायाला साकडं घातलं. गणराय अहो हे असं काहीतरी झालेलं आहे हो विचित्र. अहो रावण समजा तिथपर्यंत पोहोचला, रावण समजा तिथपर्यंत आत्मलिंग घेऊन पोहोचला
आणि त्यांनी समजा लंकेमध्ये 3 वर्ष अविश्रांत पूजा केली, अहो साक्षात देवादिदेव महादेव आणि रावण एकरूप होऊन जातील हो. म्हणजे रावणाला हरवणं शक्यच राहणार नाही. आणि मग रावण आजच इतका अत्याचारी आहे, तर तेवढं झाल्यानंतर तो किती अत्याचार करेल. काहीतरी आपल्याला उपाय शोधलाच पाहिजे. गणनायक गणपती सांगतात, अहो इथे युद्ध करून काही चालणार नाही. का? अहो युद्ध याच्यासाठी करणार नाही, कारण की रावणाला हे आत्मलिंग मिळालं कसं आहे हे तुम्ही बघा. रावणाने ते आत्मलिंग चोरलंय का? समजा कोणी आत्मलिंग चोरलं असतं तर आपण युद्ध करून ते वापस पण मिळवून आणू शकलो असतो. पण रावणाला हे आत्मलिंग तप केल्यानंतर मिळालेलं आहे. भगवंतानी आधीच आपण पूर्वरंगामध्ये त्याच्याबद्दल विचार करून आलो. भगवंतानी 16व्या अध्यायात सांगितलेलंच आहे, अभयम सत्व संशुद्धेर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. तप हा एक गुण सांगितलेला आहे. आणि समजा तप केल्यानंतर भगवंतानी तुम्हाला त्याची फळाची पूर्तता दिली नाही तर या सामान्य जनतेचा तपावरून विश्वास उठून जाईल. म्हणून आपल्याला रावणाशी युद्ध करता येणार नाही. मग काय करायचं? काहीतरी युक्तीच करावी लागेल. अहो युक्ती कशी करायची तुम्हाला माहिती आहे का? रावण कोण? अहो पुलस्त्य ऋषींचा पुत्र आहे तो. अहो तो दशानन आहे. काही छोटी मुलं मोनी आम्ही कुठेही कीर्तनाला गेलं की बुवांना फार अडचणीत टाकण्याचा विचार करतात, किंवा बुवा तुम्ही म्हणाले रावण दशानन आहे बरं का? हो 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 दशानन आहे. म्हणजे काय? अहो 10 तोंड असणारा. अरे बापरे, मग तो रात्री झोपत कसा असेल हो? आणि त्याला टूथपेस्ट किती लागत असेल? आणि त्याला समजा कड बदलायची असेल तर कसं काय कड बदलत असेल त्याला 10 तोंड असताना? तर आपण फक्त एवढाच सांगायचं, अरे बाळा रावण दशानन आहे ना, एका माणसाला जेवढी बुद्धी आहे त्याच्यापेक्षा 10पट बुद्धी रावणाला आहे, म्हणून तो दशानन आहे. असं त्याला अर्थ समजावून सांगितला की मुलांना लगेच कळतं. तर इथे गणराया पुढे एक आव्हान आहे की गणराय त्या दशाननाला आपल्याला हरवायचं आहे. कसं काय शक्य होईल बरं? गणरायाने म्हटलं बघू काहीतरी जमतंय का बघू. नारद देवर्षी आपण पुढे व्हा आणि रावण कुठपर्यंत पोहोचलाय जरा बघा बरं तुम्ही तिथे. देवर्षी पुढे गेले. नारायण नारायण. रावण पुढे पुढे जात होता. सूर्यास्ताची वेळ होत होती. रावणाला लगबग घाई होती की आपल्याला घरापर्यंत पोहोचायचं आहे. शिवलिंग जे आत्मलिंग शिवप्रभूंनी आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला जमिनीवर ठेवायचं नाहीये. कारण भगवंताचा काय आदेश आहे? नको ठेवू भूमीवरी जोवरी पातली स्वतःची नगरी. 3 वर्षे पूजा करी ईश्वर तूच होशील. म्हणजे भूमीवर आपल्याला हे ठेवायचं नाहीये. मग काय करायचं? आपल्याला हे स्वतःच उचलून न्यायचंय. रावण लगबग घाई जात होता. तेवढ्या तिकडनं समोरून देवर्षींची स्वारी येताना बघितली. देवर्षी नमस्कार. नारायण नारायण. अरे रावणा, एवढ्या घाई गडबडीत कुठे बरं चाललास तू? अरे देवर्षी तुम्हाला माहिती नाही का, मला भगवंत महादेव देवादिदेव महादेवांनी स्वतःचं आत्मलिंग दिलेलं आहे. मला हे कत्सई करून लंकेपर्यंत घेऊन जायचंय. माझ्या आईला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. माझं आईचं व्रत आहे. मी आईला वचन देऊन आलेलो आहे की मी आत्मलिंग घेऊन येईल. आणि आत्मलिंग म्हणजे फक्त आत्मलिंग नाही, साक्षात उमारमण आहे. साक्षात शंकर पार्वती माझ्या सोबत आहेत. साक्षात कैलास आम्ही लंकेला घेऊन चाललोय. बरं का? अच्छा अच्छा वा वा. अरे पण रावणा, तुला एवढी सगळी सिद्धी प्राप्त होते, तुला एवढं ज्ञान झालं, याचा अर्थ तू कर्म करायचं नाही असं नाही होत. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला देवर्षी? अरे मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की वेळ कुठली आहे बघतोयस का? हो बघितली ना, ती काय तिथे संध्याकाळची वेळ आहे. अरे मग संध्याकाळी संध्यावंदन कोण करणार? जा बरं संध्यावंदन कर. अहो देवर्षी पण मी संध्यावंदन करायला गेलो म्हणजे मला हे आत्मलिंग खाली ठेवावं लागेल. नव्हे, मला संध्यावंदन करता येणार नाही कारण की मला आत्मलिंग खाली ठेवायचं नाही. देवर्षी सांगतात, अरे रावणा, संध्यावंदन नाही केलं म्हणजे कर्माची चूक. इथे चुकीने समजा तू सुरुवात केली तर पुढे काय तू आत्मलिंगाची पूजा करणार? तुला संध्यावंदन तर करणं भाग आहे. बरं मग काय करायचं? मग मला दे आत्मलिंग, मी उचलून धरतो, तोपर्यंत तू संध्यावंदन करून ये. देवर्षी तुम्हाला मी आत्मलिंग देणार नाही. मला तुमच्यावरती काही तेवढा विश्वास नाही. का बरं रे?
अहो मला भगवंताने सांगितलेलं आहे की आत्मलिंग जमिनीवर ठेवू नको म्हणून. बरं बरं बरं, मग काय करतो? तेवढ्यात रावणाची तिकडनं लक्ष गेलं की मागून बालगणेशाची स्वारी येत होती आणि बालगणेशाने एक छोट्या बटूचं एका गुराख्याचं रूप घेतलं होतं आणि बालगणेश तिकडनं धावत आलं. माझी ढवळी पवळी किती छान, माझी ढवळी पवळी किती छान, काळी गोरी मोरी सारी रत्नांची खान, 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 माझी ढवळी पवळी किती छान, माझी ढवळी पवळी किती छान, काळी गोरी मोरी सारी रत्नांची खान, काळी गोरी मोरी सारी रत्नांची खान, काळी गोरी मोरी सारी रत्नांची खान. ए बाळा इकडे 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 इकडे. काय झालं? इकडे ये म्हणे. कुठे चाललास तू? अहो मी गुराखी, मी छोटा बटू, मी आमच्या हे सगळ्या गायी आहेत ना, आता दिवसभर त्यांना रानामध्ये घेऊन गेलो होतो, आता घरी चाललोय आम्ही. बरं बरं, एक काम करतोस का? छोटा बटू दिसतोयस, चांगल्या घराचा दिसतोयस, माझं एक काम करशील? नाही, तुम्ही एवढे मोठे लोक माझ्याशी एवढे आमच्या लहान मुलांशी एवढे छान छान बोलायला लागले, याचा अर्थ आमच्या वडिलांचं तुमच्याकडे काहीतरी राहिलंय का? तुम्ही काही वापस मागायला आमच्याकडे आलेले आहेत का? मोठी माणसं जेव्हा लहानांशी एकदम गोडी गुलाबीनी वागतात म्हणजे याचा अर्थ ते आमच्याकडनं काहीतरी घेतात असा आमचा समज आहे. अरे नाही रे बाळा, नाही, आमच्या वडिलांचं नक्कीच तुम्ही काहीतरी घेऊन चालले आहे. अरे नाही रे बाळा, असं काही नाही. मग काय काम आहे तुमचं आमच्याकडे? अरे हे शिवलिंग आहे, आत्मलिंग आहे, भगवंत महादेवांचं आत्मलिंग आहे. बरं मग काही नाही, हे आत्मलिंग फक्त तू उचलून ठेव, मी आत्ता इथे संध्यावंदन करून येतो, समोर नदी दिसतेच आहे, असं म्हणता. अहो पण माझं वय किती, ते आत्मलिंग कसं, मी कसं काय ते उचलून धरणार आहे इतका वेळ? नाही नाही म्हणे, बाळ शांतपणे मला फक्त थोडीशी मदत कर, मी ते संध्यावंदन आत्ताच्या आत्ता करून येतो, पण आत्मलिंग काही तू जमिनीवर ठेवू नको. गणराय म्हणतात, बरं असं म्हणता का, आत्मलिंग जमिनीवर ठेवू नये? बरं. अहो पण माझं वय लहान आहे, मला हे काही एवढा वेळ जास्ती धरता येणार नाही. रावण म्हणाला, मी आत्ता लगेच येतो, बरं काही जास्ती काळजी करू नको. बरं का, असं म्हणता? बरं, मी एक काम करतो, मी 3 वेळा हाका मारेल, समजा मी 3 वेळा हाका मारेपर्यंत समजा तुम्ही आले नाही तर मी आत्मलिंग जिथल्या तिथे जमिनीवर ठेवून चाललो जाईल. बरं मान्य? रावण म्हणे मान्य. ठीक आहे, जा म्हणे तुम्ही. आता इथे आपल्याला वाटेल की गणरायाने बुद्धिचातुर्य दाखवलं. ते काय दाखवलं तर इथे एक छोटीशी मेघ सगळ्यांनी लक्षात घ्या. गणरायाने रावणाला सांगितलं, मी 3 वेळा हाका मारेल आणि 3 वेळा हाका मारल्यानंतरही समजा तू नाही आलास तर मी आत्मलिंग खाली ठेवणार. पण त्या 3 हाकांमध्ये अंतर किती हे काही गणरायाने रावणाला सांगितलं नाही. म्हणजे ते हाका आज, त्या 3 हाका आज एक, उद्या एक, परवा एक अशी पण असू शकते. किंवा गणरायाचं बुद्धी चातुर्य असं, रावणा माझ्याकडे आता हे उचललं जात नाही. रावणाने तिकडे फक्त गायत्री मंत्र म्हटलाच आहे, थांब रे बाळा मी आत्ता आलोच. रावणा दुसरी हाक, माझ्याकडनं काही हे उचलल्या जात नाही. रावणाने अर्घ देण्यासाठी पाणी हातात ओंजळीत घेतलंच आहे आणि तो म्हणतो, थांब रे बाळा माझी संध्यावंदन आता होतच आहे. रावणा ही 3री हाक, बरं मी तुला म्हटलं होतं 3 हाकेनंतर मी आत्मलिंग खाली ठेवणार. माझे सगळे मित्र घरी गेले, मला उशीर झाला, माझी आई खूप मारते, तुला माहिती नाही. मी ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि गणराय तिकडनं पळाले 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 पळाले. वरती आकाशातनं सगळ्या देवर्षींनी सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली. रावण जो चिडला पळत 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 आला. त्यांनी ते आत्मलिंग ओढण्याचं पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. ते आत्मलिंग फक्त ओढल्या गेलं आणि गायीच्या कानासारखं झालं. म्हणून ते स्थळ गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्ण महाबळेश्वरला साक्षात शंकरांचा तिथे आत्मलिंग असल्यामुळे ते एक पवित्र तीर्थस्थळ झालं आणि रावण उदास होऊन शेवटी आपापल्या नगरी परत गेल्या. आपण याच्यातनं काय शिकलो की गणरायाने फक्त आपल्या बुद्धी चातुर्याने भल्या मोठ्या बुद्धिवंत रावणाला देखील परास्त केलं. म्हणून
आपण गणरायाकडनं कुठला गुण घ्यायचा तो कोणता घ्यायचा म्हणून नाथ महाराज पण विचारतात. गणरायाला काही मागायचं असेल तर काय म्हणतात नाथ महाराज? देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा पूर्ण करी मनोकामना, देवा पूर्ण करी मनोकामना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना. हे मन भावन तुझ पदी सेवन, हे मन भावन तुझ पदी सेवन, बुद्धी द्यावी गजानना, बुद्धी द्यावी गजानना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना. नंदना एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, निशिदिनी यावे मम भजना, निशिदिनी यावे मम भजना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा, लंबोदर गिरिजा, लंबोदर गिरिजा नंदना. मंगलमूर्ती मोरया. 10 मिनिटं काढून ठेव, 10 मिनिटं येतात, 10 मिनिटं काढून ठेव. मग आपण आरती करू. आपल्याला आरती करायची येऊ दे, मग ते झालं की मग आरती करू. बरं येतातच असतात ऑन द वे. एखादं काहीतरी थोडं चालतं. बरं तुम्ही म्हणतात गणरायाचं. आपण गणरायाच्या या कथेतनं एक छोटीशी शिकवण घेतली की म्हणजे बुद्धी ही आपल्याला कोणी देऊ शकत असेल तर गणराय देऊ शकत असतील. म्हणून बुद्धिमान माणसाचं डोकं इतकं प्रगल्भ पाहिजे की कुठल्याही कठीण प्रसंगाला समोर जाता आलं पाहिजे. डोळे इतके बारीक पाहिजे की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींचं पण निरीक्षण करता आलं पाहिजे. सोंड लवचिक पाहिजे की कुठल्याही गोष्टीसाठी वृत्ती आपली वळवता आली पाहिजे. पोट मोठं पाहिजे, ही अपराध पोटात घेण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. असं हे गणरायाचं शांत रूप, असं हे मंगलमूर्तीचं रूप आपल्या डोळ्यामध्ये असं चित्तामध्ये आपण भरवून ठेवायचं आणि मंगलमूर्तीकडे एकच प्रार्थना करायची की मंगलमूर्ती आमच्यावरती अशीच कृपा राहू दे. आमच्यामध्ये येणारे कुठलेही विघ्न असतील ते बुद्धिरूपाने आम्हाला त्याला सोडवता येऊ दे. आणि जेव्हा बुद्धिरूपाने सोडवता आले नाही तेव्हा शस्त्राने देखील आम्हाला ते सोडवता आले पाहिजे. असा आमचा गणराय. म्हणून गणरायाला गणाधीश म्हटलेलं आहे. अहो गणाधीश म्हणजे गणरायाने जेव्हा नरांतकचं राक्षसाला जेव्हा हरवलं तेव्हा गणरायाला देवांच्या सेनेचा सेनापती केला होता. तर गणरायाला 21 ही संख्या का बरं आपण वाहतो नेहमी? 21 दुर्वा, 21 मोदक. तर गणरायाने ही सैन्याची रचना अशी केली होती की 20 गण त्याच्यावरती एक गणपती, 20 गण त्याच्यावरती एक गणपती, 20 गण त्याच्यावरती एक गणपती, अशी 20 गणांची संख्या करून त्यांनी असं सैन्य उभं केलं होतं आणि नरांतक राक्षसाचा निपात केला होता, प्रणिपात केला होता. जेव्हा शस्त्र हातामध्ये घ्यायचं तेव्हा गणरायाने शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे. जेव्हा गणरायाला बुद्धीने कोणाला हरवायचं असेल तेव्हा गणरायाने बुद्धीने हरवलेलं आहे. अहो एवढंच नाही, भगवंत महादेव शंकराला जेव्हा देखील त्रिपुरासुराला हरवता आलं नाही तेव्हा त्यांनी आराधना केली तर ती गणरायाचीच आराधना केली. आणि साथीदार मंडळींचं पण मी आभार मानतो आणि गोड आवाजामध्ये आपण गणरायाची आरती करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम मुखाजयाची,
सर्वांगी सुंदर रुचिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा पत्पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव झाली लोटांगर वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंद पूजिन भावे वाळीन म्हणे नमा विठ्ठल रत्नमय विठ्ठल रत्नमय शिवम शिवम रामनारायणं कृष्णदामोदरं रामचंद्रं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय मंगल मूर्ति मोरया।